विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आता जी पोलीस भरती लांबलेली आहे ती प्रशासकीयकरण असतो, त्यामुळे आपण आपला अभ्यास बंद करणं किंवा निराश होऊन उदास होऊन आपल्या अभ्यासाकडे दुर्लक्ष करणं आपल्याला अजिबात परवडणार नाही। कारण कदाचित ज्यावेळेस नवीन जाहिराती येतील त्यावेळेस स्पर्धकांची संख्या देखील वाढली असण्याची शक्यता आहे। त्यामुळे आपण आपल्या अभ्यासाला सुरुवात करू। आजपासून आपल्या चॅनलवरही आपण रेग्युलर व्हिडिओ अपलोड करत राहू आणि यामध्ये हे जे चारही घटक आहेत पोलीस भरतीसाठीचे त्या सर्वांचा आपण टप्प्याटप्प्याने सखोल आणि परीक्षाभिमुख अभ्यास करू। तर सर्वसाधारणपणे पोलीस भरतीसाठी 4 घटक आहेत। त्यामध्ये भाषा विषयामध्ये मराठी आहे, त्यानंतर सामान्य ज्ञान हा एक भाग आहे, अंकगणित आणि बुद्धिमापन। आता अंकगणित आणि बुद्धिमापन हे जे 2 भाग आहेत तर हे गणिती भाग आहेत, हे तर तुम्हाला माहिती आहे। त्यानंतर मराठी जो आहे त्यामध्ये मराठीचं व्याकरण असतं। आपण एक व्हिडिओ याआधी केलेला आहे की त्यामध्ये कोणकोणते अभ्यास घटक आहेत ते। त्याच धर्तीवर सामान्य ज्ञान संबंधी देखील आपण आज विचार करणार आहोत की कोणकोणते अभ्यास घटक आपण त्यामध्ये नक्की अभ्यासावे। कारण सामान्य ज्ञान हा असा विषय आहे की सूर्याखाली जे जे काही आहे त्यापैकी काहीही विचारलं जाऊ शकतं। त्यामुळे कदाचित काही जणांना या विषयाची भीती पण वाटते आणि या विषयामुळे काही जणांचा आत्मविश्वास डळमळीत होतो, त्याचा परिणाम त्यांच्या गुणांवर होतो। वास्तविक सामान्य ज्ञान हा अतिशय सोपा भाग आहे, कारण मुळात त्याचं नावच तुम्ही पहा सामान्य ज्ञान आहे। त्यात काही विशेष असं आपल्याला ज्ञान असलंच पाहिजे, सखोल असलंच पाहिजे असं नाहीये। सामान्य ज्ञानची एक गंमत अशी आहे की यामध्ये 2 घटकांचा समावेश होतो। एक म्हणजे जीके म्हणजे ज्याला जनरल नॉलेज म्हणतो, अर्थात हेच सामान्य ज्ञान समजलं जातं, परंतु सामान्य ज्ञान या घटकांतर्गतच आपल्याला चालू घडामोडी हाही भाग विचारला जातो आणि याचाही स्कोप खूप मोठा आहे। या दोन्हींची व्याप्ती खूप मोठी असल्यामुळे सामान्य ज्ञानाचा अभ्यास ही काही जणांसाठी एक समस्या होते। परंतु कोणतंही आव्हान जर आपण विभागलं किंवा त्या आव्हानाचे काही टप्पे करत गेलो तर कोणतंही शिखर सर करणं आपल्याला अवघड नसतं। कारण हे शिखर सर करायचंय आणि आपण इथे उभे आहोत आणि आपण कायम इथे दृष्टी ठेवली तर कदाचित आपला आत्मविश्वास बऱ्याच वेळा डळमळीत होऊ शकतो। परंतु आपण याच उद्दिष्टाचे याच ध्येय आपल्या लक्षात ठेवून जर काही टप्पे केले की आता आपल्याला इथपर्यंत प्रवास करायचा आहे, पुन्हा इथे करायचा आहे, पुन्हा इथे करायचा आहे, पुन्हा इथे करायचा आहे, असं करत करत आपण प्रवास केला तर आपण शिखरापर्यंत जाऊन पोहोचतो। हा बऱ्याच जणांचा अनुभव आहे। त्यामुळे या सामान्य ज्ञान घटकाचे देखील काही उपघटक आहेत आणि त्यांचा टप्प्याटप्प्याने अभ्यास करत गेलो तर आपण देखील यामध्ये पूर्ण मार्क सुद्धा मिळवू शकतो आणि तुमचा आत्मविश्वास देखील मला वाटतं या व्हिडिओ नंतर वाढला पाहिजे। सामान्य ज्ञान हा घटक जितका वाटतो तितका अवघड नाहीये। तर यामध्ये जो पहिला भाग आहे तो काही महत्वाच्या नोंदी। आता या महत्वाच्या नोंदी कोणत्या आहेत ते आपण यानंतरच्या व्हिडिओमध्ये लगेच पाहूया। तर आता आपण घटक पाहूयात। साधारणतः भारताच्या भूगोला अंतर्गत येणारे हे घटक आहेत। तर आंतरराष्ट्रीय भूसीमा म्हणजे काय, तर आपल्या भारत देशाच्या सीमेवर कोणकोणते राष्ट्र आहेत ज्यांना आपली सीमा जोडलेली आहे, हे राष्ट्र किती आहेत, कोणत्या राष्ट्राशी सर्वात जास्त लांबीची सीमा जोडलेली आहे, कोणाशी कमी जोडलेली आहे आणि त्यांची लांबी सुद्धा विचारली जाऊ शकते। आपण याचाही अभ्यास करणार आहोत। सध्या फक्त आपण या व्हिडिओमध्ये घटक पाहू म्हणजे आपल्याला सामान्य ज्ञानचा आवाका लक्षात येईल आणि आपल्या अभ्यासाला किती वेळ द्यायचा हे पण लक्षात येईल। आता या ठिकाणी घटक राज्य व त्यांच्या राजधान्या, भारतामध्ये किती घटक राज्य आहेत, त्यांच्या राजधान्या कोणत्या आहेत, ईशान्येकडील राज्यांच्या राजधान्या विशेषतः माहित असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर एखादं राज्य त्यातील काही घडामोड आणि मग त्यामुळे ती राजधानी जर चर्चेत असेल तर ती राजधानी, अशा गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या, ते आपण पाहू। संघ राज्य प्रदेश म्हणजेच केंद्र शासित प्रदेश व त्यांच्या देखील राजधान्या। त्यानंतर मग नवीन घटक राज्यांची किंवा केंद्र शासित प्रदेशांची काही निर्मिती झालेली असली तर ते पाहायचं, ते आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे। चालू घडामोडीचाच भाग येतो हा। त्यानंतर भारतीय सीमेवरील राष्ट्र व संलग्न घटक राज्य आणि संघ राज्य प्रदेश म्हणजेच केंद्र शासित प्रदेश। आता या ठिकाणी आपण भूसीमा पाहिल्या। आता या ठिकाणी आपल्या सीमेवर जे राष्ट्र आहेत त्यांना आपल्या कोणकोणत्या राज्यांच्या सीमा जोडलेल्या आहेत किंवा मग उदाहरणार्थ नेपाळला किती राज्यांची सीमा जोडलेली आहे, बांगलादेशला कोणकोणत्या राज्यांची सीमा जोडलेली आहे, पाकिस्तानच्या सीमेला जोडून असणारे राज्य कोणते, अशा प्रकारचे प्रश्न देखील आपल्याला विचारले जाऊ शकतात। त्यानंतर समुद्र किनारी राज्य म्हणजे किती राज्यांना समुद्र किनारा लाभलेला आहे, कोणत्या राज्याला सर्वाधिक समुद्र किनारा आहे, कोणत्या राज्याला सर्वात कमी समुद्र किनारा आहे, या गोष्टी। त्यानंतर मग किनाऱ्यावरील बंदरे, प्रमुख बंदरे आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे। त्यानंतर मग भारतामधील वने, कशा प्रकारची वने आहेत, त्यांचे प्रकार किंवा मग
त्या वनांमध्ये आढळणारे वृक्ष महाराष्ट्राच्या संदर्भात आपण थोडा जास्त अभ्यास करावा लागतो. आपण सर्व पाहूया. त्यानंतर मग भारतातील हवामानाचा प्रकार कसा आहे, मृदेचे प्रकार म्हणजे माती किंवा जमिनीचे प्रकार, जशी महाराष्ट्रामध्ये रेगूर मृदा आढळते त्याच प्रकारचा अभ्यास आपण पाहूया. त्यानंतर मग विविध पर्वत व सर्वोच्च शिखरे भारतामधली, म्हणजे भारतामध्ये जे विविध पर्वत आहेत त्यामध्ये कोणकोणते सर्वोच्च शिखरे आहेत. मग इकडे दक्षिणेकडे निलगिरी पर्वत असेल, तिकडे हिमालय पर्वत आहे, त्यानंतर मग सातपुडा पर्वत, सह्याद्री पर्वत, अशा प्रकारे प्रमुख खिंडी भारतातल्या पर्वतीय प्रदेशामध्ये ज्या खिंडी आहेत त्या देखील विचारल्या जाऊ शकतात. त्यानंतर प्रमुख नद्या आणि मग त्या नद्यांच्या उपनद्या, नदीकाठची प्रमुख शहरे, एखादं शहर जर विशेष कारणाने चर्चेत असलं तर ते विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर मग प्रमुख धरणे, प्रकल्प, एखादा प्रकल्प चर्चेत आला असला तर त्यावर आपण लक्ष ठेवलं पाहिजे. प्रमुख नैसर्गिक सरोवरे, त्यानंतर खनिज व त्यांची ठिकाणे, प्रमुख उद्योगधंदे, प्रमुख उद्योग संस्था, रस्ते वाहतूक. आता रस्ते वाहतूक मध्ये नवीन राष्ट्रीय महामार्ग, मग कोणत्या राज्यामध्ये राष्ट्रीय महामार्गांची संख्या जास्त आहे, लांबी जास्त आहे, अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. त्यानंतर रेल्वे वाहतूक, मग रेल्वेचे प्रभाग विचारले जातात, त्यांचे मुख्यालय विचारले जातात. ब्रॉडगेजची लांबी, ब्रॉडगेज म्हणजे काय, अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. मग रेल्वे मार्ग, कोणकोणते महत्वाचे रेल्वे मार्ग, सर्वात लांब, सर्वात लहान किंवा बोगदा वगैरे. त्यानंतर मग रेल्वे विभाग जे आत्ताच आपण म्हणलं. नंतर हवाई वाहतूक, प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळे, राष्ट्रीय जलमार्ग, अणुसंशोधन संस्था, मग या संस्था कोठे आहे, त्यांचं काम काय आहे, एखादी चर्चेत असलेली अणुसंस्था त्यावर मग आपण थोडा भर द्यायचा. अणु ऊर्जा विकास, अणुविद्युत प्रकल्प कुठे कुठे आहेत, महाराष्ट्रात आहेत, इतरत्रही आहेत. त्यानंतर मग या अणुविद्युत प्रकल्पामध्ये कोणतं इंधन वापरलं जातं, अशा गोष्टी पाहायच्या. अंतराळ विषयक संस्था जसं इस्रो आहे आणि मग इस्रोच्या अखत्यारीत असणाऱ्या इतर संस्था, अंतराळ संशोधन व विकास म्हणजे टप्पे आणि जे उपग्रह आता प्रक्षेपित केले असतील त्यांचा अभ्यास आपल्याला चालू घडामोडीचाच हा संदर्भ देऊन करणं गरजेचं आहे. त्यानंतर संरक्षण दलातील समकक्ष पदसंरचना. आता यामध्ये काय पाहायचं तर आपल्या भारतीय संरक्षण दलामध्ये यामध्ये भूदल आहे, वायुदल आहे आणि नौदल आहे. यामध्ये विविध पदांची क्रमवारी असते, उतरंड असते. प्रत्येक पद दुसऱ्या पदाला समकक्ष आहे, तर त्याचा एक टेबल आहे, तो आपण पाहूयात पुढे. हे विचारलं जातं की एअर चीफ मार्शल पद भूदलातील कोणत्या पदाशी संलग्न आहे, जसं जनरल आहे, त्यानंतर मग ऍडमिरल आहे, अशा प्रकारे माहिती विचारली जाते, आपण ती पाहूयात. त्यानंतर भूदलाचे प्रभाग, नौदलाचे प्रभाग, हवाई दलाचे प्रभाग, प्रमुख सैनिकी प्रशिक्षण संस्था, भारतीय क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली. आता या ठिकाणी जे क्षेपणास्त्र अलीकडे प्रक्षेपित केलेलं आहे किंवा त्याची चाचणी घेतलेली आहे ते विशेषत्वाने आपण लक्षात ठेवायला हवं, यावर हमखास प्रश्न विचारला जातो. प्रमुख संरक्षण साहित्य निर्मिती संस्था. त्यानंतर मग अजून एक महत्वाचा पार्ट आहे तो म्हणजे लोकसंख्या. लोकसंख्येवरती प्रश्न असतोच कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये, म्हणजे घनता विचारली जाते किंवा साक्षरता विचारली जाते, वेगवेगळे प्रश्न विचारले जातात. स्त्री पुरुष प्रमाण कोणत्या राज्यात सर्वात कमी आहे, कोणत्या राज्यात सर्वात जास्त आहे, अशा प्रकारचे प्रश्न. आणि मग लोकसंख्येची राज्यनिहाय माहिती म्हणजे राज्यवार माहिती लोकसंख्येची, हा एक भाग झाला. त्यानंतर मग काही विशेष माहिती देखील विचारली जाते. यामध्ये काय तर विविध मानचिन्हे भारताचे, अशा प्रकारे. त्यानंतर मग भारतातील प्रमुख जमाती, स्थलांतरित शेतीचे प्रकार भारतामधले. त्यानंतर भारतातील सर्वप्रथम म्हणजे एखादी गोष्ट सर्वप्रथम कोणी केली किंवा एखाद्या पदावर सर्वप्रथम कोण आसनस्थ झालं, अशा प्रकारची माहिती. त्यानंतर काही विशेष माहिती, भारतातील प्रसिद्ध ठिकाणे, युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत असणारी भारतातील ठिकाणे, त्यातल्या त्यात महाराष्ट्राच्या संदर्भात तर महत्वाचा आहेच. नंतर हाही महत्वाचा मुद्दा आहे, प्रमुख राष्ट्रीय उद्याने, प्रमुख अभयारण्ये, अशा प्रकारे हे प्रश्न विचारले जातात. त्यानंतर प्रमुख व्याघ्र संरक्षित क्षेत्रे, टाकसाळी म्हणजे काय तर नोटांचे छापखाने, आपल्या इथे नाशिकला वगैरे आहे, त्याची पण एक यादी आहे, ती आपण अभ्यासणं गरजेचं आहे. प्रमुख वाद्य व त्यांचे वादक, शास्त्रीय नृत्य व नर्तक, आदिवासी नृत्य, लोकनृत्य, विविध राज्यातील ई गव्हर्नन्स सेवा, भारतातील विविध क्षेत्राशी संबंधित क्रांत्या, जशी तुम्हाला माहिती आहे हरित क्रांती आहे, त्यानंतर श्वेत क्रांती आहे, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या क्रांत्या. पशुधन भारतामधलं त्यावर विचारलं जातं. फळांच्या विविध जाती, एखादं चर्चेत असलं तर ते विचारलं जातं. नंतर दूरदर्शन, प्रमुख वृत्तसंस्था, प्रमुख वृत्तपत्रे आणि चित्रपट क्षेत्राशी संबंधित माहिती देखील त्यावेळी जर चर्चेत असली तर मग विचारलीच जाते, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर मग डाक सेवा, पिनकोड क्रमांकावर विचारलं जातं, पहिला अंक काय दर्शवतो, दुसरा काय दर्शवतो, शेवटचा काय दर्शवतो, अशा प्रकारे. त्यानंतर सुरक्षा व्यवस्था जी आहे आपली ती
राजकीय पक्ष व त्यांची निवडणूक चिन्हे, आता महाराष्ट्रामधली सध्याची राजकीय परिस्थिती पाहता हा प्रश्न येणं वाजवी आहे आणि शक्य आहे. त्यानंतर मग भारताचे राष्ट्रपती, पहिले राष्ट्रपती, त्यानंतर पहिल्या महिला राष्ट्रपती, दुसऱ्या महिला राष्ट्रपती, अशा प्रकारचे प्रश्न. तसंच उपराष्ट्रपतीच्या संदर्भात देखील, त्यानंतर पंतप्रधान, लोकसभेचे अध्यक्ष आणि उच्च पदस्थासंबंधीची विशेष माहिती, म्हणजे भारताच्या पहिल्या महिला मुख्य निवडणूक आयुक्त कोण, अशा प्रकारची माहिती ती देखील विचारली जाते. आणि विविध समाधी. भारताच्या संदर्भात आपण थोडासा भूगोलाच्या अंगाने आतापर्यंत पाहिलं. आता जे आहे ती भारताची राज्यघटना खूप महत्वाचा भाग आहे. यावर प्रश्न येतो म्हणजे येतो, आणि जर आपण काळजीपूर्वक अभ्यास केला तर हा प्रश्न चुकतही नाही. या विषयाचा अभ्यास करण्यासाठी सलग 2-3 दिवस देणं गरजेचं असतं. राज्यघटनेच्या महत्वाच्या नोंदी आपण त्या पाहू. त्यानंतर मग राज्यघटनेतील तरतुदी, विदेशी स्त्रोत म्हणजे काय, तर मग राज्यघटनेतील समजा घटना दुरुस्तीची पद्धत ती कोणत्या देशाच्या घटनेवर आहे, मूलभूत हक्क किंवा मग मूलभूत कर्तव्य कोणत्या देशाच्या घटनेवरून आपण स्वीकारले आहेत, अशा प्रकारची माहिती. त्यानंतर राज्यघटनेची काही वैशिष्ट्ये आहेत आपल्या, जशी एकेरी न्यायव्यवस्था असेल, त्यानंतर मग एकेरी नागरिकत्व असेल, अशा प्रकारची वैशिष्ट्ये आहेत, ते अभ्यासणं गरजेचं आहे. त्यावर प्रश्न आलेले आहेत. त्यानंतर राज्यघटनेचे भाग किती, एखादा भाग जर चर्चेत आला तर नेमका त्यावर प्रश्न विचारला जातो. अनुसूची म्हणजेच काय, तर परिशिष्टे राज्यघटनेची. त्यानंतर कलमे महत्वाची राज्यघटनेचा, आणि एखादं कलम चर्चेत असलं काही कारणाने तर मग त्यावर प्रश्न येतो. मूलभूत हक्क, प्राधिलेख, त्यानंतर मग मार्गदर्शक तत्वे, मूलभूत कर्तव्ये. हा भाग पाठ सुद्धा करण्याची गरज नाही, आपण काळजीपूर्वक जर वाचत गेलो तर ते आपल्याला लक्षातच राहून जातं. त्यानंतर मग उच्च पदांसाठी आवश्यक किमान वयोमर्यादा, यामध्ये लोकसभेचा सभापती होण्यासाठी, पंतप्रधान होण्यासाठी, राष्ट्रपती होण्यासाठी, अशा प्रकारची माहिती. त्याचबरोबर उच्च पदस्थांची निवृत्तीची वयोमर्यादा विचारली जाते. त्याचबरोबर त्यांचा कार्यकाल पण विचारला जातो. म्हणजे एखाद्या आयोगाचा अध्यक्ष असेल मग त्याची निवृत्तीची वयोमर्यादा विचारली जाते, त्याचबरोबर त्याचा कार्यकाल देखील विचारला जाऊ शकतो. त्यानंतर मग घटनात्मक व इतर उच्च पदस्थांचा देखील कार्यकाल विचारला जाऊ शकतो. म्हणजे घटनात्मक म्हणजे घटनेत ज्या पदांची तरतूद आहे त्या पदावर जे आसनस्थ होतात त्यांचा कार्यकाल किती वर्षांचा असतो, जसे राष्ट्रपती आहे, उपराष्ट्रपती आहे, अशा प्रकारे. त्यानंतर शपथ व राजीनामा प्रक्रिया, म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाला कोण शपथ देतं, राष्ट्रपतीला कोण शपथ देतं, अशा प्रकारचे प्रश्न. त्याचबरोबर उपसभापती किंवा लोकसभेचा उपसभापती कोणाकडे आपला राजीनामा देतो. आता परीक्षेमध्ये लोकसभेचा उपसभापती हाही शब्द येऊ शकतो किंवा लोकसभेचा उपाध्यक्ष हाही येऊ शकतो. त्यानंतर संसद, मग संसदेचे किती सभागृह आहे, संसदेत कोणाचा समावेश होतो, यासारखी महत्वाची माहिती बघणं गरजेचं आहे. त्यानंतर पहिल्या लोकसभेतील पक्षनिहाय स्थिती, यावर प्रश्न येऊ शकतो जर काही कारणाने विचारला गेला तर. त्यानंतर निवडणूक खर्च मर्यादा, आता अलीकडे नवीन मर्यादा जाहीर झालेली आहे त्यामुळे त्यावर प्रश्न 100% येऊ शकतो. त्यानंतर लोकसभा निवडणुकीसाठी खर्च मर्यादा, विधानसभा निवडणुकीसाठी खर्च मर्यादा, 17व्या लोकसभेची निवडणूक, मग त्या निवडणुकीत काही विशेष घडलं होतं का, मग त्यात किती महिला निवडून आल्या, अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतर लोकसभेतील महिलांचे प्रतिनिधित्व, म्हणजे आता सध्या लोकसभेमध्ये किती महिला प्रतिनिधी आहेत, महाराष्ट्रातून किती आहेत, त्याचबरोबर कोणत्या पक्षाच्या सर्वात जास्त आहेत, अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. महाराष्ट्रातील महिला खासदार कोण कोण आहेत, किती आहेत, विचारले जाऊ शकतं. संसदीय समित्या, एखादी समिती जर चर्चेत आली किंवा त्यावर कोणाची अध्यक्ष म्हणून नव्याने नेमणूक केली विशेष प्रसिद्ध असलेल्या व्यक्तीची, तर तो प्रश्न विचारला जाऊ शकतो. संसदेतील राज्यवार प्रतिनिधित्व, म्हणजे एखाद्या राज्याला संसदेत म्हणजे लोकसभेत किंवा राज्यसभेत किती जागा दिलेल्या आहेत, त्यांचे किती प्रतिनिधी असतात, त्यावर प्रश्न येऊ शकतो. जसं महाराष्ट्राचे लोकसभेत किती खासदार आहेत, राज्यसभेत किती खासदार आहेत, अशा प्रकारचे प्रश्न आपण पाहूया पुढे. राज्य विधिमंडळ, यामध्ये कशाचा समावेश होतो, मग काही राज्यांमध्ये विधान परिषद असते, काही राज्यांमध्ये नसते. ज्या ठिकाणी द्विग्रही असते त्या ठिकाणी मग वरिष्ठ सभागृह कोणतं, कनिष्ठ सभागृह कोणतं, त्याचबरोबर मग विधान परिषद किती राज्यांमध्ये आहे, अलीकडे कोणत्या राज्यांमध्ये स्थापन झाली किंवा कोणत्या राज्यांनी तसा प्रस्ताव दिलेला आहे, अशा प्रकारचे प्रश्न देखील विचारले जाऊ शकतात. त्यानंतर विधानसभेच्या जागा, हा प्रश्न साधारणतः महाराष्ट्राच्या संदर्भात येऊ शकतो की महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या किती जागा आहेत, तर 288 जागा आहेत असं. महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेच्या जागा किती आहेत, तर त्या 78 आहेत. अशा प्रकारचे आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता विविध उच्च पदस्थांची नवी वेतने, म्हणजे जर काही वेतनामध्ये बदल केलेला असला अलीकडे तर तोही प्रश्न विचारला जाऊ शकतो. भारताची न्यायालयीन संरचना, म्हणजे भारतामध्ये कशी आहे, एकेरी न्याय व्यवस्था आहे. म्हणजे काय, तर सर्वोच्च न्यायालय हे भारतामधलं सर्वात वरिष्ठ न्यायालय आहे
आणि त्यानंतर मग उच्च न्यायालय असतील, दुय्यम न्यायालय असतील, अशी रचना आहे. ती रचना देखील आपण अभ्यासणं गरजेचं आहे. मग भारतीय न्यायव्यवस्थेचे एकात्मिक स्वरूप म्हणजे काय हे पाहणं गरजेचं आहे. भारतातील उच्च न्यायालय, किती उच्च न्यायालय आहेत, महाराष्ट्रात जे उच्च न्यायालय आहेत, बॉम्बे हायकोर्ट म्हणतो आपण किंवा मुंबई उच्च न्यायालय देखील आपण वापरतो शब्द, तर त्याची खंडपीठे कुठे कुठे आहेत, अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. महत्वाचे खटले म्हणजे जसं केशवानंद भारती खटला आहे ज्यामध्ये मूलभूत अधिकारांचा संदर्भ येतो, अशा प्रकारचे खटले देखील विचारले जाऊ शकतात. महत्वाच्या घटना दुरुस्त्या, त्यातल्या त्यात अलीकडे झालेल्या घटना दुरुस्त्या तर हमखास विचारल्या जातात. त्यानंतर मग अधिकृत भाषा, मग भारतीय घटनेच्या 8व्या परिशिष्टामध्ये म्हणजे कलम 344 मध्ये अधिकृत भाषा नमूद केलेल्या आहेत. मग त्यामध्ये किती भाषांचा समावेश आहे, अशा प्रकारचा प्रश्न. मग प्रशासकीय सेवा, त्यामध्ये मग ज्याला आपण लोकसेवा म्हणजे अखिल भारतीय सेवा, केंद्रीय सेवा असेल, या सेवांवर आधारित प्रश्न देखील विचारलेले आहेत यापूर्वी, त्यामुळे त्याचाही अभ्यास केला पाहिजे. या ठिकाणी पहा, अखिल भारतीय सेवा जसं IAS म्हणतो आपण वगैरे, त्यानंतर केंद्रीय सेवा आहेत, राज्यसेवा म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवा पूर्व परीक्षा घेतली जाते, राज्यसेवा मुख्य परीक्षा घेतली जाते, ती राज्यसेवेसाठीच घेतली जाते. त्यानंतर पंचायत राज हा देखील महत्वाचा भाग आहे. ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आपण त्यांना म्हणतो. मग त्यांचे स्तर किती आहेत, मग महाराष्ट्रामध्ये त्रिस्तरीय आहे आणि विशेष करून हे महाराष्ट्राच्या संदर्भात विचारलं जातं. त्यानंतर मग हे पंडित नेहरूंच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार म्हणजे त्याकाळी स्थापन झालेलं सरकार, एखादा प्रश्न आला तर येऊ शकतो इतिहासाच्या बाबतीमध्ये. त्यानंतर स्वतंत्र भारताचे पहिले मंत्रिमंडळ, मग या मंत्रिमंडळामध्ये कोणत्या मंत्र्याकडे कोणतं खातं होतं विचारलं जाऊ शकतं, आपण तयारीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर महत्वाचा सामान्य ज्ञानचा विषय म्हणजे इतिहास. मग हा इतिहास भारताचा असतो, महाराष्ट्राचा असतो आणि जगाचा देखील एखादा प्रश्न येऊ शकतो. आता आपण या ठिकाणी भारतीय इतिहासामधले घटक पाहणार आहोत. तर प्राचीन कालखंड, मध्ययुगीन कालखंड, आधुनिक कालखंड, निदान आपल्याला हे तरी माहित पाहिजे की प्राचीन कालखंड कोणता, मध्ययुगीन कालखंड कोणता, आधुनिक कालखंड कोणता, विचारलेले आहेत. एखादा दुसरा प्रश्न येऊ शकतो त्यावर. त्याला जास्त वेळ न देता तक्त्यांच्या स्वरूपात हा अभ्यास आपण करून टाकायचा. गरजेच्या ठिकाणी थोडं पाठांतर केलं तरी चालतं अशा वेळेस. त्यानंतर सिंधू संस्कृती आहे, वैदिक संस्कृती आहे, वेदकालीन साहित्य संपदा आहे, बौद्ध धर्म आहे, त्यावर एखादा दुसरा प्रश्न येतो. त्यानंतर गौतम बुद्धांचा जीवनक्रम, बौद्ध महापरिषदा, जैन धर्म, जैन महापरिषदा, शीख धर्म, प्रमुख प्राचीन भारतीय राजवटी, चालू घडामोडीच्या संदर्भाने एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो या घटकांवरती. खूप वेळ न देता यातले महत्वाचे मुद्दे आपण पाहू एखाद्या व्हिडिओमध्ये. त्यानंतर प्रमुख मध्ययुगीन भारतीय राजवटी आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ आहे, यावर प्रश्न विचारलेला आहे मागच्या परीक्षांमध्ये. भारतीय इतिहासातील प्रमुख लढाया जसं हळदीघाटचं युद्ध आणि अशा लढाया विचारल्या गेलेल्या आहेत. भारतात आलेले युरोपियन, सर्वात प्रथम कोण आलं, सर्वात शेवटी कोण आलं, सर्वात शेवटी कोण गेलं, अशा प्रकारे. त्यानंतर महत्वाचा भाग सुरू होतो तो म्हणजे स्वातंत्र्य चळवळीच्या काळातील राष्ट्रीय काँग्रेसची विविध अधिवेशने, यावर प्रश्न आलेले. 1857चा उठाव, त्या उठावातील नेते, 1857च्या उठावाशी संबंधित विविध बाबींवरही प्रश्न यापूर्वी विचारलेले आहेत. प्रमुख क्रांतिकारक महत्वाचा आहे. त्यानंतर ब्रिटिशकालीन भारतातील सुधारणा व कायदे यावरही प्रश्न येतात. प्रमुख संस्था व संघटना, त्या काळातील संस्था संघटना यावर प्रश्न हमखास येतो. जसं सावरकरांची मित्रमेळा असेल, अभिनव भारत असेल, विचारलेले हे प्रश्न. त्यामुळे आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. भारतीय स्वातंत्र्य युद्धाच्या आणि समाज सुधारणेच्या काळातील वृत्तपत्रे आणि नियतकालिके यावर तर नेहमी प्रश्न असतो. त्यानंतर मग या प्रमुख नोंदी आहेत स्वातंत्र्य पूर्व काळातील, आपण त्या पाहूयात. आणि जागतिक इतिहासातील ठळक नोंदी जसं बोस्टन टी पार्टी असेल किंवा दुसरं महायुद्ध कधी सुरू झालं, पहिलं महायुद्ध कधी संपलं, अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतर अजून एक छोटासा महत्वाचा भाग आहे तो म्हणजे अर्थव्यवस्थेचा. एखादी घटना, एखादी घडामोड त्यावेळेस चर्चेत असली तर त्यावर प्रश्न येऊ शकतो. केंद्रीय अर्थसंकल्प, केंद्रीय आर्थिक पाहणी, मग त्यामधल्या काही महत्वाच्या तरतुदी असतील अगदी फार महत्वाच्या, तर त्या आपल्या लक्षात असल्या पाहिजेत. मग त्याची ध्येय असतात काही किंवा ठळक वैशिष्ट्ये अर्थसंकल्पाची, हे बघणं गरजेचं आहे. प्रश्न येईलच असं नाही, पण याच्याशी संबंधित दुसऱ्या अनुषंगाने देखील एखादा प्रश्न योजनेवर विचारला तर त्याचा कुठेतरी संदर्भ केंद्रीय अर्थसंकल्पाशी असू शकतो. मग आपल्याला ते कानावर पडलेलं असलं तर उत्तर द्यायला सोपं जातं. आर्थिक सर्वेक्षण मध्ये काही आकडेवारी दिलेली असते, ही आकडेवारी देखील परीक्षेत थेट जरी नाही विचारली तर त्याच्याशी संबंधित एखादा प्रश्न आपल्याला येऊ शकतो. म्हणून आपण त्याकडे थोडंसं लक्ष द्यायचं की दूध उत्पादनात पहिल्या क्रमांकाचं राज्य कोणतं, किंवा महाराष्ट्र काही कारणाने एखाद्या बाबीमध्ये पहिल्या क्रमांकावर गेलं तर मग ते विचारलं जाऊ शकतं आपल्याला. मग भारताची बँकिंग व्यवस्था, रुपयाचे अवमूल्यन कधी कधी झालेले, हा एखादा प्रश्न मागे येऊन गेलेला आहे. त्यानंतर वित्त आयोग, मग
याचे अध्यक्ष विचारले जातात आणि त्याचबरोबर कार्यकाल विचारला जातो, त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि मग आर्थिक नियोजन म्हणजे ज्या पंचवार्षिक योजना होत्या आपल्या, यावर अजून सुद्धा प्रश्न विचारले जातात. पहिल्यांदा नियोजन आयोग होता, त्याच्या जागेवर नीती आयोगाची रचना केली गेली, यावरही प्रश्न आलेले आहेत यापूर्वी. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोड्या विस्तृत पद्धतीने सामान्य घटकामध्ये कोणकोणत्या घटकांचा आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे याचा आढावा घेतला. परंतु याची व्याप्ती पाहून घाबरून जाण्यासारखं काही नाही. जर आपण परीक्षाभिमुख पद्धतीने अभ्यास करत गेलो तर आपल्याला पूर्ण मार्क मिळू शकतात. पूर्ण मार्क मिळू शकतात. जितके सामान्य अध्यायांचे आणि चालू घडामोडीचे प्रश्न आहेत तेवढे सगळ्यांचेही मार्क घेणं आपल्याला सहज शक्य आहे. आपल्या चॅनलवर आपण यानंतर लगेच भारताच्या महत्वाच्या नोंदी हा व्हिडिओ करूयात, म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल आपण कोणत्या दिशेने आपल्या चॅनलवर जाणार आहोत सामान्य ज्ञानाच्या बाबतीत. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, मित्रांना सांगा आणि तुमच्या काही सूचना असतील तर त्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.